त्या झोपडपट्टीसहित ती जागा विकत घ्यायला तयार आहे. किंमत बोला. 5 करोड. 3 करोड दूंगा. तुम्हाला असं वाटतं ना की माझं लग्न व्हावं? तुम्ही म्हणाल तसं मी करायला तयार. आपण तिघं मिळून त्या हर्षवर्धन भोसलेची अशी हालत करून टाकू की त्याला पळून जाण्यासाठी धरती आकाश पाताळ कुठेही जागा उरणार नाही. तुझ्या बायकोच्या मोत्याला लाव आणि 2 वेळा पाण्यातून दे. एकदा हे प्रोजेक्ट पूर्ण झालं, विदर्भातच काय अख्ख्या महाराष्ट्रात नंबर 1 वर असेल. हा, वेळेवर आलीस. प्लॅन बघतोय मी आपल्या प्रोजेक्टचा. हे बघ, इथे आपलं प्रोजेक्ट उभं राहणार आहे. इथे खूप काम आहे सावरी, खूप काम आहे. रात्रंदिवस काम केलं तरी वेळ कमी पडेल एवढं काम आहे. ए तू झोप, मी बाहेर जाऊन बसतो. नाही नाही नाही, अजिबात नाही. हा, तुम्ही इथेच काम करा. तुम्ही माझी काळजी करू नका. आणि हो, पुढचे काही दिवस देवयानी पण सुशीलाबाईंबरोबरच झोपणार आहे. अगं त्यामुळे तिचीही काळजी करू नका. तुमच्या कामात कुठलाही व्यत्यय येता कामा नये. तुम्ही अगदी मन लावून काम करा. तुला मी जरा डिटेल समजून सांगतो. तर एकंदरीत असं प्रोजेक्ट आहे. कसं वाटतंय? अप्रतिम. नक्कीच यशस्वी होणार. किती मन लावून काम करतायत हे या प्रोजेक्टसाठी. देवा, तू यांना यांच्या कामात यश दे. यावेळी त्यांना निराश करू नकोस. तुझे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. बोल बच्चा, क्या बात है? कोई भूत बाधा, कोई बीमारी कि संतान की ख्वाहिश? बोल, बाबा सब ठीक कर देगा. जय काली. बाबा, ही माझी सून. माझ्या मुलाचं आणि हिचं लग्न झालं त्याला 2 वर्ष झाली. पण अजून यांना मूल झालं नाही. सगळे उपाय केले, डॉक्टरांकडे गेलो, पण डॉक्टर म्हणतात की हिला कधीच मूल होऊ शकत नाही. झूठ बोलता है डॉक्टर. तुझ्या भाऊला पोर होऊ शकतो. पकड. सब समझा. आता समजलायचा प्रॉब्लेम सब समझ में आया. काय झालं बाबा? हिला मूल होईल ना? बिलकुल. का होणार नाही? कोणीतरी काळी जादू केली आहे तुमच्या भाऊवर. तिच्या पायाची माती घेऊन मंत्र फुकलाय तिच्यावर. म्हणूनच कुठलाही जीव तिच्या पोटात जन्म घ्यायला तयार होत नाही. ती जादू दूर करते त्याला हिच्या पोटी जन्म घेण्यापासून. काळी जादू? काय बोलताय तुम्ही? हे कोण करणार आहे असं? तुमचा दुश्मन, शत्रू किंवा मित्र किंवा एखादा सगळा संबंधी सुद्धा. माझा विश्वास नाही यावर. विश्वास नाही तर आलीस कशाला इथं? ज्याचा काळी मातेवर विश्वास नसतो त्याच्यावर कोपते काळी मा. जा इथून, जा इथून. नाही बाबा, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. संयोगिता, तू गप्प बस बघू. पण आई, गप्पा बस म्हणते ना. बाबा, आमचा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही काहीही करा, पण मला माझ्या वंशाचा दिवा द्या. मी कोण देणार? देणार काळीमा.
तिची पूजा करायला पाहिजे. जय काली. म्हणजे तिच्या कृपेनं तुमचा वंश वाढेल. ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल ती पूजा करायला मी तयार आहे. जय काली. तू उद्या माझ्याकडे ये. तू उद्या पूजा कशी करायची, कुठे करायची, केव्हा करायची हे मी तुला उद्या सांगतो. हो. तुझ्या घरी वंशाचा दिवा जन्माला येईल. जय काली. हा. आह! बाबा सब ठीक करेगा. जय काली. जय काली. सॉरी हा काका, बाळाला झोपवत होते म्हणून थांबावं लागलं तुम्हाला. अरे इट्स ऑल राईट. थोडं बोलायचंय तुझ्याशी. बोला ना. तुला सांगितलं ना, हे भोसलेचं नवीन प्रोजेक्ट म्हणजे काहीतरी नवीन भानगड असणार म्हणून. हा पुन्हा एकदा आपल्याला उभारतोय. दादांच्या भोळ्या भाबड्या स्वभावाचा फायदा घेऊन हा काहीतरी घोळ घालून ठेवणार आहे. पण आता नेमकं झालंय काय? काय व्हायचंय काय? दादानी शब्द दिलाय त्याला की तुझ्या नवीन प्रोजेक्ट मध्ये पैसे गुंतवतोय म्हणून. नवीन प्रोजेक्टचे पेपर नाही त्याच्याकडे अजून. मी त्याला स्पष्ट सांगितलं की तुला पैसे देण्याच्या आधी मला रिपोर्ट्स दाखव, डॉक्युमेंट्स दाखव. त्याला टाळटाळ करतोय. मला काही नवीन प्रोजेक्ट करतोय का आणखीन काहीतरी भानगड करतोय ते. म्हणजे तो खोटं बोलतोय, फसवतोय आपल्याला. दुसरं काय असणार? कारण हा जर का नवीन प्रोजेक्ट करतोय त्याच्याकडे पेपर्स नको त्याचे तयार. ऍक्च्युली मला ना काय करावं तेच कळत नाहीये काका. बाबांनी वचन देऊन ठेवलंय आणि सावरीताईने शब्द टाकलाय. आपण बाबांना सांगूया सगळं. काही उपयोग होणार नाही. दादाने कितीही सांगितलं ना की हा तुम्हाला फसवतोय, तरी आसावरी समोर ते नमतं घेणार. हे आसावरी नावाचं एक उत्तम शस्त्र सापडलेलं आहे या भोसलेला. त्याला बरोबर माहिती या आसावरीचं नाव पुढे केलं की दादांकडून आपल्याला वाटेल ते काढून घेता येईल. गुंड्यासाठी सासऱ्याला कोंडीत पकडणाऱ्या जावयासारखा वागतोय हा भोसले. पण मग काय करायचं आपण आता? मी सावरीताईशी बोलून बघू. तिला विचारते यावेळी तिच्या नवऱ्याच्या पाठीशी ती का उभी आहे म्हणून. आणि भोसले जर हे प्रोजेक्ट खरंच सिरियसली करणार असेल तर एक संधी द्यायला हरकत नाहीये. पहा, बोलून पहा तू. पण माझा नाही का विश्वास या भोसलेवरती. एक नंबरचा फांदेबाज माणूस आहे. पण एक लक्षात ठेव, सगळ्या गोष्टींची शहानिशा झाल्याशिवाय आपण पुढचं पाऊल टाकायचं नाही. समजलं? हो. कुठे गेला होता? संयुक्ता, कुठे गेली होतीस? काय विचारतोय मी? कुठे गेली होतीस? तुला काय करायचंय? मोठा आलाय विचारणारा. आम्ही तुला कधी विचारतो का तू रोज कुठे जातोस ते? मी रोज कोर्टात जातो, सगळ्यांना माहितीये. कुणास ठाऊक कोर्टात जातोस का आणखी कुठे जातोस? आई! ओरडू नकोस. तुझ्या बायकोला घेऊन देवळात गेले होते. तू नेलं होतंस का कधी तिला देवळात? ह्या घरातून मी निघून काय गेले? तुम्ही सगळ्यांनी देव धर्म रीत भात सगळं गुंडाळून ठेवलं. देवपूजा नाही, व्रत वैकल्य नाही. अरे अशानं संसार कुठं सुखाचा होतो का? आपली संस्कृती आपणच जपायची असते. म्हणून मी तिला देवळात घेऊन गेले होते. यात तुला जर काही चूक वाटत असेल ना माझी तर तसं सांग मला. म्हणजे हे घर सोडून निघून जाते मी. काय सारख्या धमक्या देतेस घर सोडून निघून जाते म्हणून? जाना निघून घर सोडून. हा, तुम्हाला नकोच आहे मी या घरात म्हणून सारखं मला जा जा म्हणताय.
असं असं कुठलं पाप केलंय मी? फक्त माझ्या सुनेला देवळात घेऊन गेले एवढंच ना? यातही तुम्हाला जर माझी चूक वाटत असेल तर असली चूक पुन्हा नाही करणार मी. झालं झालं झालं, पुन्हा इथं सुरू झालं. बराच उशीर झालाय. संयुक्ता, जेवणाचं बघा, आम्हाला भूक लागली. माझी चौकशी करतायत. ही सगळी नाटकं शिकून घे माझ्याकडून. बरीच कामी पडतात. आता पाहिलंच ना, एवढासा सुद्धा मागमूस लागू दिला नाही मी. आई मी काय म्हणते, आपण त्या दोघांना खरं खरं सांगून टाकूया सगळं. त्यांना फसवून हे सगळं करणं मला नाही बरोबर वाटत आहे. हो का? मग सांग हो, सांग. अगदी सगळं सांगून टाक. म्हणजे तुझा तो सत्यवानाचा पुतळा आपल्या मनसुब्यावर पाणी फिरवेल आणि तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. अगं वेडे, त्या दोघांना आपण किती पटवलं ना तरी पटणार नाही त्यांना. मग गाढवा पुढं गीता कशाला वाचायची? अगं त्यांचा या पूजेवर विश्वासच नाहीये मुळे. पण माझा मात्र आहे हो. आणि तू माझ्यावर ठेव, म्हणजे तुला नक्की मूल होईल. काय? अगं तुझ्या सुखासाठीच करते ना मी हे सगळं. मग नाही ना सांगणार काही कोणाला? मग जा जा, आधी स्वयंपाकाला लाग. पोटात कावळं ओरडायला लागले आहेत माझ्या. जा जा आधी. बोला. बोलायचं नव्हतं, भेटायचं होतं. कशासाठी? तुम्हाला माझ्या प्रोजेक्टची डॉक्युमेंट्स बघायची आहेत ना? ती फोनवर कशी दाखवता येतील त्याकरता भेटायलाच लागेल नाही का? अच्छा, म्हणजे तुमच्याकडे ते डॉक्युमेंट्स तयार आहेत तर? नाही नाही, तुम्ही टाळाटाळ केलीत म्हणून मला वाटलं की. तुम्हाला वाटलं की मी धनाजी काकांना फसवतोय. हे माझं नवीन प्रोजेक्ट वगैरे सगळं नाटक आहे, हो ना? कसं आहे माहिती आहे का भोसले साहेब, तुमची केस हिस्ट्री बघितली ना तर अहो कुणालाही तसंच वाटणार. शेवटी काय आहे, कोळसा कितीही उगाळला तरी काळाच. करेक्ट. पण प्रत्येक कोळशाच्या खाणीत कुठे ना कुठेतरी हिरा पडलेला असतोच, पण त्याची पारख सगळ्यांना नसते. बरेच जण तो कोळसा आहे असं समजून फेकून देतात आणि ती चूक तुम्ही करू नये असं मला वाटतं. पांढरे साहेब, मला मान्य आहे माझ्या हातून काही चुका झाल्यात, पण याचा अर्थ असा होत नाही की मी प्रत्येक वेळी चूकच करीन. माझं हे नवीन प्रोजेक्ट अतिशय साफ आहे, त्याच्यात कुठलीही बनवाबनवी नाही. त्याची डॉक्युमेंट्स मला तुम्हाला दाखवायची आहेत, त्याकरता एकदा आपली भेट व्हायला हवी. ठीक आहे, तुमच्या ऑफिसमध्येच भेटूया. मग तिथेच बघतो तुमच्या बोलण्यात आणि डॉक्युमेंट्समध्ये किती तथ्य येते. ओके, वाट बघतो तुमची. थँक्यू. हाय. मी तुझ्याची कट्टी आहे. कट्टी आहे? का बरा? मी इतका वेळ वाट बघत होतो, तो आलीच का नाही लवकर? मी की नाही तुझ्यासाठी एक गंमत आणायला गेले होते. गंमत? काय? हे घे. आईस्क्रीम. तुला खूप आवडतं ना? हो. एकच आणलं. तू नाही खाणार? खाणार ना. तू देशील ना मला तुझ्यातलं थोडं? हो.
काय बघतेस? काही नाही. खा, नीट खा. हॅलो. हॅलो सावरीताई, नेहा बोलते. हां बोल ग नेहा, कसा काय फोन केलास? अगं मी तुला भेटायला येणार होते घरी, म्हणून म्हटलं फोन करून विचारून घेऊया तू घरी आहेस की नाही, नाहीतर मी तिकडे यायचे आणि तू घरीच नसायचीस. अगं मी कुठे जाणार आहे, तुला तर माहितीच आहे. आधीला एकटं घरी सोडून जाता येत नाही. हो. शिवाय ह्यांच्या नागपूरच्या प्रोजेक्टचं कामही सुरू झालंय ना, त्यामुळे मी थोडे दिवस रजाच घेतली. मी घरीच असते, तुला हवं तेव्हा ये. पण काय ग, काय विशेष? अगं विशेष असं काही नाही, बाळाच्या बारशाचं निमंत्रण द्यायचं होतं. आत्ताच आपल्याकडे एवढी दुःखद घटना घडली, म्हणून मग बारसं जरा पोस्टपोन केलं होतं काही दिवस. म्हटलं आधी तुलाच निमंत्रण द्यावं, म्हणून मग म्हटलं घरी येते. कधी येऊ? हे बघ, तू अगदी कधीही ये, मी घरीच आहे. बरं. सावरीताई आणि काय? नाही काही नाही, आल्यावर बोलते तुझ्याशी सविस्तर. नक्की ये मग. वाट बघते. चल ठेवते फोन. अच्छा. हर्षवर्धनला लोन द्यायचं का नाही या विषयावर सावरीताईशी प्रत्यक्षच बोलायला हवं. फोनवर बोलून काही उपयोग नाही. तिला बारशाचं निमंत्रण द्यायला जाईन तेव्हाच बोलेन या विषयावर. तर असं आहे एकंदरीत सगळं. मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो पांढरे साहेब की या प्रोजेक्टमध्ये कमीत कमी 12 करोड प्रॉफिट तर नक्कीच होणार. हो, पण ते प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर ना. आणि कसं आहे भोसले साहेब, तुम्हाला प्रोजेक्ट अर्धवट सोडायची सवय आहे. कशा करता वाकड्यात बोलताय तुम्ही, मला कळत नाही. हां नाही, कशा करता? हे बघा, त्यावेळेला जे काही झालं त्यामागची कारणं तुम्हालाही चांगलीच ठाऊक आहेत. शार्दूल मॉलचं काम पूर्ण न होण्यामागे माझ्याशिवाय आणखी बरेच लोक जबाबदार आहेत. आणि आजपर्यंत माझं प्रत्येक प्रोजेक्ट, शार्दूल मॉल सोडला तर प्रत्येक प्रोजेक्ट मी यशस्वीपणे पूर्ण करून दाखवलंय आणि हे सुद्धा दाखवीन. बरोबर आहे, पण त्या जागेवरती एक झोपडपट्टी आहे. ती जर का तुम्ही उठवली नाही तर तुमचं कामच सुरू होणार नाही. माहिती मला, माझे प्रयत्न चालू आहेत. आणि आफ्टर ऑल तो लुकआउट माझा आहे, त्याकरता तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी बघीन काय करायचं ते. हो, असं कसं, असं कसं? पैसे देतो आम्ही तुम्हाला, विचारपूस नको कराल नीट. 1.5 करोडचा प्रश्न आहे. उद्या जर का तुम्ही ते प्रोजेक्ट अर्धवट सोडलं आणि आम्हाला फसवलं आणि आमचे पैसे बुडवलेत तर? अहो काय सारखं सारखं तेच तेच बोलताय. हे बघा, एवढा जर अविश्वास असेल ना माझ्यावर तर सांगा धनंजय काकांना जाऊन. नकोच म्हणा तुमचे पैसे, मी बघीन काय करायचं ते. आणि महत्वाचं म्हणजे पैसे फुकट देत नाही आहात तुम्ही मला, त्या बदल्यात मी माझी प्रॉपर्टी गहाण ठेवतोय तुमच्याकडे. जर मी पैसे परत देऊ शकलो नाही तर ती प्रॉपर्टी मी तुम्हाला देऊन टाकेन. झालं समाधान? ठीक आहे, मग तसं ॲग्रीमेंट करूया आपण. काय आहे, तुमच्या फक्त शब्दावरती विश्वास ठेवता येणार नाही मला, सगळं कागदोपत्री व्हायला पाहिजे. ह्यावेळेला कोणती रिस्क घ्यायची नाही आहे मला. ॲग्रीमेंटचे पेपर्स तुम्हाला मिळतील. अजून काही? भोसले अहो, रागावत आहे काय? रागावून प्रॉब्लेम सुटत नाही, उलट वाढतात. किंवा काय आहे, शेवटी हे सगळं आम्ही आमच्या सेफ्टीसाठी करतोय. 1.5 करोडचा प्रश्न आहे ना, तेव्हा तुम्ही ॲग्रीमेंट तयार करा आणि पाठवून द्या. येतो. चला पांढरे, प्रत्येक वेळी मध्ये मध्ये आडवा येतो. ठीक आहे, पण मी कशाला घाबरू. सध्या माझे दिवस वाईट आहेत म्हणून. पण माझी वेळ आली की मी याला सुद्धा बघून घेईन. दाखवीन हर्षवर्धन काय चीज आहे ते. म्हणजे ते पैसे द्यायला तयारच नाहीत म्हणाले? तयार आहेत, पण त्याकरता तीच जमीन त्यांच्याकडे गहाण ठेवावी लागणार आहे. पण आपण धनाजी काकांना भेटलो तेव्हा तर ते असं काहीच बोलले नाहीत.
ते काहीच बोलत नाहीत. जे काय बोलायचं म्हणायचंय करायचंय ते तो काळा कोटवाला पांढऱ्या करतो, पांढऱ्या. आज आला होता ऑफिसला बोलणी करायला. बोलणी कसली तरी खुसपट काढत बसला होता. त्याला ना माझं भलं झालेलं पाहतच नाही. मला वाटतं जरा माझं काही चांगलं होताना दिसलं ना की पोटात दुखायला लागतं त्याच्या. तुम्ही जरा शांत होणार आहात का? आपल्याला गरज आहे ना, मग आपण जरासं नमतं घ्यायला नको का? खरंय, ज्याची बाजू पडती असते त्यांनी नमतं घ्यावंच लागतं. आणि असंच काही नाही, नेहा आणि धनाजी काका आपल्या बाजूने आहेत ना. हं? अहो, आज नेहाचा फोन आला होता तिच्या बाळाच्या बारशासाठी निमंत्रण द्यायला. ती स्वतः येणार आहे घरी. कधी आहे? लवकरच 2-3 दिवसात निमंत्रण करण्यासाठी स्वतः घरी येते म्हणाली. काहीतरी घ्यावं लागेल आपल्याला गिफ्ट. एक काम कर, एक चेन करून टाक सोन्याची. मला काही वेळ मिळणार नाहीये, तूच बोलव सोनाराला घरी आणि बोलून घे. चालेल.